कळव्यातील सहकार विद्यालयातील 38 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा. सर्व विद्यार्थी कळवा रुग्णालयात दाखल. कळव्यातील सहकार विद्यालय या खासगी शाळेतील 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडलाय. दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या सर्व मुलांना तातडीनं ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध मळगावकर यांनी दिली आहे. शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो. या शालेय पोषण आहारात मुख्यत्वे करून खिचडी दिली जाते. कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना आहारात मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता. मात्र मटकीला वास येत असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या आहेत. ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्यांची त्रास सुरू झाला. त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयात माहिती देण्यात आल्यानंतर तातडीनं रुग्णवाहिका पाठवून 38 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले. दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे 5वी आणि 6वीचे विद्यार्थी असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान मुलांना देण्यात आलेली आमटीमधून मटकीचा वास येत असल्यानं या संपूर्ण प्रकरणानंतर पालक संतप्त झालेत. मुलांना भेटू न दिल्यानं पालक संतप्त झालेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांना भेटू न दिल्यानं पालक संतप्त झाले. वॉर्डच्या बाहेरच सर्व पालकांना थांबवण्यात आल्यानं पालक वॉर्डमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि पालकांमध्ये खटके उडाले आहेत. आताच मला जेव्हा माहिती मिळाली की पोषण आहारामधून विषबाधा झालेली आहे म्हणून मी आता शिवाजी हॉस्पिटलला आलो. इथे साधारण 38 मुलांना 5वी 6वीच्या विषबाधा झालेली आहे. त्यांच्या बालकांच्या बोलण्यातनं असं लक्षात आलं की मुलांना ऍडमिट करून बराच वेळ झाला, पण आम्हाला साधं कळवलं देखील नाही की बाबा मुलांना तिथे नेतो. त्यामुळे मुलं प्रचंड घाबरलेली होती. काही मुलांचं म्हणणं आहे की आम्ही नुसता वास घेतला आणि त्रास सुरू झाला, आणि काही मुलं म्हणतात की आम्हाला खाल्ल्यामुळे त्रास सुरू झाला. म्हणजे वास एवढा होता की तो वाढणाऱ्याला कसा काय कळला नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि मुळात म्हणजे जेव्हा पोषण आहार येतो तर सर्वात पहिले शाळेच्या प्रिन्सिपलनी तो खायचा असा नियम आहे. प्रिन्सिपल मॅडमशी पण मी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की मी वर्गावर होतो. आता हे काय सांगणं संयुक्तिक नाही आहे, पण आपण एवढ्या घटना भविष्यात पण घडल्या. पालकांकडनं समजलं असं की याच्या आधी देखील कधीतरी चुरळ मिळालं होतं, काही किडे मिळाले होते, असं त्यांचं म्हणणं आहे. जर अशा घटना घडल्या असल्यावर आपण विशेष काळजी घेणं गरजेचं असतं, परंतु ती न घेतल्यामुळे आज असा प्रकार घडलेला आहे. आता मुलांशी भेटलं, कशी प्रकृती आहे आता मुलं आता काही स्थिर आहेत पण खूप घाबरलेली आहेत. 24 तास त्यांना आता ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतील, पण एकूण तरी परिस्थिती ठीक आहे. आता 24 तास ऑब्झर्वेशन मध्ये काय डेव्हलपमेंट असेल ती समजेल. पालक घाबरल्यात. पालकांनी आता तेच सांगितलं की तुम्ही शाळेकडे जा, सांगा आम्हाला पोषण आहार नको, आमची मुलं घरातनं डबे आणतील आणि खातील, कृपा करून पोषण आहार बंद कर, अशा प्रकारची मागणी आज पालकांनी केली. शाळा प्रशासनाचं आपलं काही बोलणं झालं का? अजून काही नाही, फक्त प्रिन्सिपलशी बोलणं झालं. त्यांना मी एवढंच विचारलं की नियमानुसार पहिले आपण खाणं गरजेचं आहे, आपण केलं का? तर त्यांचं असं म्हणणं आहे मी काही टेस्ट केलेली नाही, पण सुरुवात इथूनच होते. साहेब, आपण यांच्यासाठी इथे एक्स्ट्रा बेड्स लावले आहेत. अजून एक एक्स्ट्रा वॉर्ड उघडला आहे मी 15 बेडचा, आणि खातीही आयसोलेशन वॉर्डमध्ये पेशंट्सना ॲडमिट केलेलं आहे. सगळ्यांना इमिजिएट म्हणजे आम्ही बाकीही डॉक्टर्सना आम्ही कामाला लावले जे पॅराक्लिनिकलचे होते, ॲडिशनल डॉक्टर्स आणि ॲडिशनल हे स्टाफ पण मागवलेला आहे. सगळ्यांना IV स्टार्ट केलेलं आहे. सगळ्यांना म्हणजे डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. मुलं सगळी स्टेबल आहेत. सर किती मुलं आहेत? आणि 40 मुलं कितवीत पडणारी आहे मुलं? 5वी 6वीतली आहे. तर प्रथम उपचार करताना काय कोणत्या प्रकारची दखल घेतली? नाही, प्रथम उपचार आणि डेफिनेटिव्ह उपचार दोन्ही, म्हणजे पूर्णपणे उपचारचं हे हॉस्पिटल आहे. पूर्ण उपचार सुरू केले, IV स्टार्ट केले सगळं. कशामुळे झाला असेल? दुपारच्या जेवणात काहीतरी विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.